विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काटाकाटी म्हणजेच शॉर्टकट डिव्हिजन पाहणार आहोत। तर बघा, इथं अंश आहे 415 आणि छेद आहे 5। तर अंश आणि छेद यामध्ये जो काही छेद असतो तर यांना आपण भाग देत असतो अंशाला। इथं बघा, आता हा मूळ आपण असा भागाकार शिकत आलेलो आहोत। 415 ला भाग द्यायचा आहे 5 न, म्हणजे 5 ला आपण भाजक म्हणतो, 415 ला भाज्य म्हणतो। इथं वर जे काही आपलं उत्तर येतं याला आपण भागाकार असं म्हणतो, आणि जी काही बाकी शिल्लक राहणार आहे ते इथे येत असते। तर हा रेग्युलर भागाकार आपण असा करत असतो। तर या पद्धतीनं म्हणजे काटाकाटी पद्धतीनं जर आपण भागाकार केला तर थोडंसं लवकर आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो। अट काय आहे बघा, अंश व छेदातील संख्यांना भाग देताना काय करायचं, अशीच संख्या घ्यायची। म्हणजे भाग देणारी संख्या अशीच हवी की जिनं अंशातील संख्या व छेदातील संख्या दोन्ही संख्या त्या संख्येच्या पटीत असतील, किंवा ज्या संख्येनं अंशाला सुद्धा भाग जाईल आणि छेदाला सुद्धा भाग जाईल। तर इथं बघा, आपण आता काय करूया, 5 घेऊ। आता 5 ने 5 ला तर भाग जाणारच, 5 1 5, आणि ज्या संख्येच्या शेवटी 5 असतात, 5 किंवा 0 असतात, त्या संख्येला 5 न पूर्ण भाग जातो। हे आपण कसोट्यावरून लक्षात ठेवू शकतो। ज्यांना कसोट्या पाठ असतील त्यांना अजून फास्ट हा भागाकार जमणार आहे। बघा, 5 1 5, इथं 5 8 40, 41 मधून 40 काढले, राहिले किती 1, मग 15 झाले, परत 5 3 15। तर अशा पद्धतीने याचं उत्तर येतं 83 म्हणजे 83। व्हिडिओ थांबवा, ही प्रश्न सोडवा। 234 भागिले 18। आता बघा, 18 आणि 234 यांना भाग देणारी एक संख्या आपल्याला शोधायची आहे, किंवा सरळ सरळ दोन्ही समसंख्या आहेत, 2 भाग जातो। जर कुठला आपल्याला टेबल वगैरे येत नसेल किंवा आपल्याला म्हणायचं नसेल तर आपण सरळ सरळ 2 पासून सुरुवात करूया। बघा, 92 18, 2 9 80, इथं बे 1 बे, परत बे 1 बे, 1 राहिला 14 झाले, बे 7 14। बघा आता 117 छेदामध्ये आहेत 9। आता 9चा टेबल म्हणूया आपण, 9 1 9, इथं सुद्धा 9 1 9, 10 11, किती राहिले 2 शिल्लक राहिले। म्हणजे 11 मधून 9 काढले, किती राहिले 2 शिल्लक, आणि हे 7 पुढे लावले, झाले 27। आता टेबल म्हणूया 9चा, 9 3 27, मग किती आलं आपलं उत्तर 13। बघा, 243 भागिले 9। आता 9 छेदामध्ये आहेत। आता अंशातल्या अंकांची एकदा बेरीज करून बघूया आपण। 3 आणि 4 7, आणि हे 2 9, म्हणजे अंकाची बेरीज 9 आली, 3च्या पटीत आहेत। जर आपण 3 न जर भाग दिला, बरोबर, 3 न जर इथं सुद्धा भाग दिला आणि इथं सुद्धा भाग दिला, तर या अपूर्णांकाची काही किंमत बदलत नाही, म्हणजे किंमत तीच राहते। आपल्याला काय करायचं, अशी संख्या शोधायची की जिनं छेदालाही भाग जाईल आणि अंशालाही भाग जाईल। ठीक आहे, आता 3 न भाग देऊ आपण। बघा, 3 3 9, इथं 9 आले, 3 8 24, 3 1 3, म्हणजे काय आलं 81/3। पुन्हा 8 आणि 1 9, म्हणजे 3 परत याला भाग जातो, कारण अंकांची बेरीज 3 1 3, 3 2 6, राहिले 2, आणि पुढचा 1 लावला की 21 झाले, 3 7 21, 27 उत्तर आलं। त्यानंतर बघा, 447 भागिले 3। आता ही या अंकातली बेरीज करूया आपण। 4 आणि 4 8, 8 आणि 7 15, म्हणजे 15 ही संख्या 3च्या पाड्यात आहे, 3च्या पटीत आहे, 3ची कसोटी लागू होणार आहे, म्हणजे 3 न निशेष भाग जातो, पूर्ण भाग जातो। बघा, 3 1 3, इथं सुद्धा 3 1 3, 1 राहिला 14 झाले, 3 चौक 12, 2 राहिले, आणि पुढचे 7 लावले की 27 झाले, 3 9 27, म्हणजे 149 हे उत्तर आले। इथं आपण 2 न सुद्धा अंश आणि छेदाला भाग देऊ शकतो, कारण दोन्ही समसंख्या आहेत। 4 न सुद्धा देऊ शकतो, कारण 16 ला 4 न भाग जातो, आणि या शेवटच्या 2 अंकांनी बनणाऱ्या संख्येला म्हणजे 72 ला सुद्धा 4 ने भाग जातो। ठीक आहे, तर आपण 4 न देऊ, थोडं सोपं जातं। 4 चौक 16, इथं 4 1 4, 2 राहिले 27 झाले, 4 सख 24, 3 राहिले, म्हणजे 27 मधून 24 काढले तर 3 राहिले, आणि हा 2 पुढचा 32 झाले, 4 8 32, 168, आणि छेदात राहिलेत 4। आता 4 ने सुद्धा भाग देऊ शकतो अंश व छेदाला। 4 1 4, 4 चौक 16, 4 2 8, 4 1 4, 4 4 16, 4 2 8, म्हणजेच उत्तर आलंय
42/1 छेदात 1 असतोच, उत्तर आले 42 42. ज्या संख्येतील समस्थानच्या अंकांची बेरीज व विषमस्थानच्या अंकांची बेरीज यातील फरक 0 किंवा 11च्या पटीत असतो त्या संख्येला 11ने निशेष भाग. ही 11ची कसोटी आहे बघा. 11ची कसोटी परफेक्ट किती लागू होते माहिती आहे आपल्याला. 11ने पूर्ण भाग जातो म्हणून 11 × 11, 11 × 5 = 55. राहिले किती? 65 मधून 55 काढले, राहिले 10. 10च्या पुढे हा आहे 5 म्हणजे 105 झाले. आता परत 11चा टेबल म्हणायचा आपण. 11 × 9 = 99. 105 मधून 99 काढले असता शिल्लक राहतात 6 आणि हे 6 पुढे लावले मग झाले 66. 11चा पडा म्हणला 6 पर्यंत. 11 × 6 = 66 म्हणजे 596/1 म्हणजेच 596 हे उत्तर आहे. 152/19. आता बघा 19चा टेबल आपल्याला जर येत नसेल तर आपण अंदाज कसा घ्यायचा. अंदाज घेताना आपण काय करायचं, 19 गुणिले किती केल्यानंतर शेवटचा अंक 2 येईल कारण इथं 2 आहेत बरोबर आहे. म्हणजे 9 गुणिले किती केल्यावर 2 येतं बघा. 9 × 2 = 18, 9 × 3 = 27, 9 × 4 = 36, 9 × 5 = 45, 9 × 6 = 54, 9 × 8 = 72 म्हणजे 72 मध्ये 2 येतात म्हणजे 8 न आपण गुणून पाहू शकतो, एक अंदाज घेऊ शकतो. जर टेबल येत असेल तर खूपच चांगलं. 19 गुणिले 8 = 152 होतात. ठीक आहे. नसेल तर हा गुणाकार करून सुद्धा आपण पाहू शकतो. मग 19 × 1 = 19, 19 × 8 = 152, 8/1 म्हणजेच 8 हे उत्तर असेल. 316ला भाग द्यायचा आहे 79ने. 316ला भाग द्यायचा आहे आपल्याला 79ने. तर बघा आपण काय करूया, 9चा समजा टेबल म्हणूया आपण. ठीक आहे. 9चा टेबल म्हणायचा की शेवटी एकक स्थानी 6 आले पाहिजे. 9चा टेबल म्हटल्यानंतर 9 × 2 = 18, 9 × 2 = 18, 9 × 3 = 27, 9 × 4 = 36 बघा. 9 गुणिले 4 केले 36 तर शेवटी 6 यायलेत बरोबर. इथं पण शेवटी 6 आहेत म्हणजे आपण 79चा टेबल जर 4 पर्यंत म्हटला तर 316 येऊ शकतं. बघूया आपण. 70चा म्हणू बरं, जाऊ द्या. 7 × 4 = 28 म्हणजे 28 आणि 1 0 दिला 280 जवळपास उत्तर येते मग येईल हे. तर बघूया आपण करून बघा. 4 × 9 = 36, 4 × 9 = 36, हातचे आले 3, 4 × 7 = 28, 28 आणि 3 = 29, 30 = 31 म्हणजे 316 हे उत्तर आलंय. म्हणजे 79 × 79, 79 4 × 316, 79 × 79, 79 × 316. त्यानंतर बघा 97 भाग द्यायचा आहे 776ला. तर बघा इथं शेवटी 7 आहेत, इथं शेवटी 6 आहेत. 7चा पडा म्हणायचा शेवटी 6 येईपर्यंत. बघा 7 गुणिले 8 जर केलं 56 येतात. 56 मध्ये शेवटी 6 आहेत म्हणजे 6 इथं येऊ शकतात. आपण गुणाकार करून बघूया. 8 × 7 = 56ला 6 4 5, 8 9 72, 72 आणि 5 776 म्हणजे इथं 97 × 1 = 97, 97 8 776, 8/1 म्हणजेच 8. इथं बघा 840/24 आहेत. 4चा टेबल म्हणायचा शेवटी 0 येईपर्यंत म्हणजे एकक स्थानी 0 आला पाहिजे. 4 × 1 = 4, 4 × 2 = 8, 4 × 3 = 12, 4 × 6 = 4, 5 = 20 केलं की 20च्या शेवटी 0 आहे म्हणजे 24चा टेबल आपण किती 5 पर्यंत म्हणू शकतो. मग बघूया आपण किती येतात ते. बघा 24 × 5 = 120 म्हणजे 120च होतात किंवा आपण जर 20 × 5 केलं तर 100 म्हणजे हे उत्तर मोठं आहे. किती आहे 840 आहे. 5 पर्यंत म्हटल्यावर नाही येणार. पुढे म्हणूया आपण 4चा पडा. 4 × 5 = 20, 4 × 6 = 24, 4 × 7 = 28, 4 × 8 = 32. बघा 10 पर्यंत म्हणलं तर 40 शेवटी 0 यायला. आता 10 पर्यंत म्हणल्यावर उत्तर किती ते बघूया. माहीत आहे कोणत्याही संख्येला 10 गुणल्यावर काय तसं 1 0 वाढते म्हणजे 240 उत्तर येणार आहे. पण इथं किती आहे 840 आहे. मग अशा वेळी काय करू आपण, अंश व छेदाला एकाच संख्येनं भाग देऊ. आपण सोपं 2 न भाग देऊया. 2 1 2, 2 2 4, इथं 2 4 8, 2 2 4 हा 0 जसाला तसा म्हणजे 420/12 आले. कोणत्याही संख्येला म्हणजे कोणत्याही अपूर्णांकाला अंशाला व छेदाला एकाच संख्येनं जर आपण भाग दिला
तर किंमत बदलत नाही, किंमत तीच राहते. परत याला आपण काय करूया, 2 न भाग देऊ. बे सख 12, बे दोन्ही 4, बे एक बे म्हणजे 210/6. 3 न भाग देऊ. 3 दोन्ही 6, 3 7 21. बघा 70/2. आता 2 न जर 70 ला भाग दिला तर 35 येणार आहे, माहिती आहे आपल्याला. बघा बे एक बे, बे त्रिक 6, 1 राहिला 10 झाले, बे पंचे 10. उत्तर आलंय 35. 8055 ला भाग द्यायचा आहे 537 न. 7चा टेबल म्हणायचा, जोपर्यंत शेवटी काय आलं पाहिजे, 5 आलं पाहिजे. 7चा पडा म्हणायचा. बघा 7 5 35 म्हणजे 5 पर्यंत म्हटल्यावर काय येतात, शेवटी 5 येतात. पण 500चा टेबल जर आपण 5 पर्यंत म्हटला फक्त 2500 व्हायले. आपल्याला किती पाहिजे, 8000. म्हणजे 8000च्या जवळपास तरी संख्या आपल्याला हवी आहे, पण येत नाही. म्हणून काय केलं आपण, या 5च्या अगोदर 1 लावला. आता 15 न गुणून पाहायचं. जर येत नसेल तर इथं 2 लावायचे, म्हणजे 25 न गुणून पाहायचं. शेवटी 5 आहेत, नक्की झाले, कन्फर्म झाले. पण इथं 1 पासून सुरुवात करायची. बघूया आपण 537 गुणिले 15 करून बघूया. 15 7 105 होतात. इथं लिहू 5. हातचे आले ते 10. 15 त्रिक 45 आणि 10 55 ला 5. परत हातचे आले 5. 15 5 75 आणि 5 80 म्हणजे उत्तर येते. ठीक आहे. मग 537 1 537 537 15 8055. उत्तर आलंय 15/1 म्हणजेच 15. व्हिडिओ थांबून उत्तरे सोडून पाहत जा. 986 ने भाग द्यायचा आहे 7888 ला. बघा 6चा टेबल म्हणायचा, शेवटी एकक स्थानी 8 आले पाहिजे तोपर्यंत. 6 2 12 6 3 18 म्हणजे 3 वेळा जर गुणाकार केला आपण 986चा तर संख्या कितीपर्यंत येते बघा. आपण डायरेक्टली 900चा करून बघू. 9 त्रिक 27 2700 पर्यंत यायला, म्हणजे इथं 7000 ही मोठी संख्या आहे. मग 3 पर्यंत म्हणून जमणार का, नाही. पुढे म्हणूया. पुढे 6च्या पाड्यात 8 नंबरला म्हणजे 6 8 48, शेवटी एकक स्थानी 8 येतात. आता 8 न गुणून बघूया. कितीला, 986 ला. किती न गुणायचंय, 8 न. बघा 8 सख 48, 48 ला 8, हातचे आले 4, 8 8 64, 64 आणि 4, 65 66 67 68, 68 ला 8, हातचे आले 6, 8 9 72, किती 72 आणि 6 किती आले 78, म्हणजे 7888 येते. म्हणजे 986 1 986 986 8 7888. दोन्हीही समसंख्या आहेत म्हणून आपण 2 न भाग देऊन बघूया सुरुवातीला. बे एक बे, बे दोन्ही 4, बे सख 12. त्यानंतर इथं बघा बे साती 14, 1 उरला 11 झाले, बे पंचे 10, 1 उरला 12 झाले, बे सख 12. परत 2 ने भाग देऊ. बे सख 12, बे त्रिक 6, बे त्रिक 6, बे साती 14, 1 उरला 16 झाले, बे आठी 16, 378/63. 9 ने दोन्ही संख्यांना भाग जातो. 9 न देऊया. 9 7 63, 9 चौक 36, 1 राहिला 18 झाले, 9 दोन्ही 18. बघा 42/7, 7चा पाडा म्हणूया आता. 7 सख 42, 7 6 42, 6/1 म्हणजे 6 उत्तर आले. छेद व अंशाला एकाच संख्येने भाग दिल्यास त्या अपूर्णांकाची मूळ किंमत बदलत नाही. आज घेतलेले सर्व उदाहरणे परत सोडवा. धन्यवाद.